नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्ष गृहविज्ञान विषयाचा 6व्यामधला हा जो पेपर आहे, ज्या पेपरचं टायटल आहे फंडामेंटल्स ऑफ आर्ट अँड डिझाईन, म्हणजे कला व नमुन्याची मूलतत्वे, या अंतर्गत आपल्याला रंगयोजना, पुष्परचना आणि फ्लॉवर डेकोरेशन म्हणजे जमिनीची सजावट या 3 चॅप्टरच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास जो आहे तो ह्या पेपरमध्ये करायचा आहे. तर आज याच्यामध्ये आपण युनिट फर्स्ट जे आहे ते म्हणजे रंग आणि रंगयोजना या संदर्भामध्ये आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत. मानवी जीवनामध्ये रंगाला खूप महत्त्व आहे, कारण की सभोवतालचं जे दृश्यमान असतं त्या दृश्यमानामुळे मानवी जीवनामध्ये चैतन्य किंवा उत्साह निर्माण होत असतो. चैतन्य आणि उत्साहासोबतच कधीकधी उदासीनतेचं वातावरण देखील आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत असतं, की जसं उदाहरणार्थ आभाळ आलेला जो दिवस असतो तो आपल्याला काम करण्यासाठी उत्साह त्या ठिकाणी देत नाही किंवा देऊ शकत नाही. तर मनुष्याचं मन जे आहे ते आनंदी राहण्यासाठी आणि उदासीन होण्यासाठी म्हणजे दोन्ही गोष्टीसाठी निसर्गामध्ये उपलब्ध असणारं वातावरण आणि सोबत निसर्गामध्ये उपलब्ध असणारे रंग ह्या दोन्ही गोष्टी यासाठी कारणीभूत असतात. आता निसर्गामध्ये आढळणारी हिरवीगार सृष्टी, उगवत्या किंवा मावळत्या सूर्याचा केशरी, पिवळसर किंवा तांबडा रंग, आभाळाची निळी छटा, आकाशाची निळ्या छटा किंवा जमिनीची काळी माती, लाल माती किंवा भुरकट माती, असे वेगवेगळे रंग जे आहेत ते मानवी जीवनावरती प्रभाव टाकत असतात. आता रंग जो आहे हा मूळ याचा जास्तीत जास्त वापर जो आहे तो कलेच्या क्षेत्रामध्ये होत असतो. तर कलेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत, हे तज्ज्ञ व्यक्ती या क्षेत्रातील रंग क्षेत्राशी जास्त निगडीत किंवा जास्त संबंधित असतात. आपल्याला हा मुद्दा म्हणजे रंग आणि रंगयोजना हा मुद्दा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या घराच्या सजावटीसाठी म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला कुठल्या स्वरूपाच्या रंगाची रंग द्यायचा आहे किंवा रंगाचं नियोजन करायचं आहे आणि त्या सजावटीमध्ये रंगाची असणारी जी भूमिका आहे या संदर्भाने आपल्याला हा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा ठरणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी की रंगाचं उगमस्थान काय आहे. तर आयझॅक न्यूटन नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी रंगाचा उगमस्थान जो आहे तो शोधून काढलेला आहे. म्हणजे आयझॅक न्यूटन यांनी सुरुवातीला आपल्याला दाखवून दिलेलं आहे की रंग हे कसे दिसतात किंवा रंगाची निर्मिती ही कुठे आणि कशी होते. तर आयझॅक न्यूटन यांच्या म्हणण्यानुसार रंगाचं उगमस्थान जे आहे ते म्हणजे प्रकाश. तर प्रकाशामधून रंगाची निर्मिती होत असते किंवा प्रकाश किरणांच्या मुळे आपल्याला रंग जे आहे ते दृष्टीस येत असतात किंवा रंगाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रकाश हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मग याच्यासाठी आयझॅक न्यूटनने काय केलं, तर आयझॅक न्यूटनने काचेचा एक त्रिकोणी लोलक जो आहे, ट्रायंगल शेपमध्ये असणारा लोलक जो आहे तो लोलक त्यांनी आपल्या प्रयोगासाठी वापरला. मग या प्रयोगासाठी त्यांनी काय केलं की सूर्याकडनं येणारा एक किरण जो आहे म्हणजे प्रकाश जो आहे तो त्या लोलकामधून परावर्तित केला आणि जेव्हा तो किरण परावर्तित झाला तर दुसऱ्या दिशेने आपल्याला त्याच्यामधनं इंद्रधनुष्यासारखा जो पट्टा तयार होतो पावसाळ्यामध्ये, जेव्हा पाऊस पडत असतो आणि पावसामध्ये जेव्हा ऊन येत असतं तेव्हा प्रकाश किरणं आपल्या पाण्याच्या तरंगावरती परिवर्तित होऊन आपल्याला आकाशामध्ये रेनबो जो आहे तो आपल्याला आकाशामध्ये दिसत असतो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे जे काही 7 रंग आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. म्हणजे थोडक्यात प्रकाशाचं पृथक्करण होतं आणि त्याच्यामधून आपल्याला जांभळा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल हे असलेले 6 रंगाचे जे काही वेगवेगळे मिश्रण आहेत हे आपल्याला याच्यामध्ये दिसतात आणि त्याच्यामधून आपल्याला ते रंग जे आहे ते या प्रिझममधून परावर्तित म्हणजे प्रकाश किरण हा प्रिझममधून परावर्तित होतो
लोलकामधून परावर्तित होतो आणि मग आपल्याला 7 रंग जे आहेत ते आपल्याला दिसायला लागतात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पांढऱ्या रंगाची जाणीव जी आहे किंवा पांढरा रंग जो आहे म्हणजे लोलक जे आहे ते ट्रान्सपरंट काचेचं आवरण आहे, काचेचा एक भाग आहे. तर पांढरा रंग, काचेचा रंग हा जो पांढरा असतो त्याच्यामधून हे प्रकाश किरण परावर्तित होतात आणि म्हणून आपल्याला रंग दिसायला लागतात. म्हणून पांढरा रंग जो आहे तो कलर जो आहे तो कलर ॲब्सॉर्ब करत नाही, तो कलर डायव्हर्ट करतो, म्हणजे कलर जो आहे तो परावर्तित करत असतो. परंतु काळा रंग जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर आपण सहज म्हणतो किंवा घरामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी ऐकत असतो आपल्या आईकडनं, मोठ्या बहिणींकडनं किंवा अनुभवी व्यक्तींकडनं, की उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे घालावेत, काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालू नयेत. याचाच अर्थ काय होतो की उन्हाळ्यामध्ये जे ऊन पडलेलं असतं ते ऊन शोषून घेण्याची क्षमता ही काळ्या रंगामध्ये किंवा डार्क रंगामध्ये असते आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त गरमी किंवा उन्हाचा त्रास हा होऊ शकतो. म्हणून काळा रंग जो आहे तो प्रकाश जो आहे तो शोषून घेत असतो आणि म्हणून त्याच्यावरनं प्रकाश शोषून घेतल्यामुळे तो प्रकाश परावर्तित करत नाही. परंतु पांढरा रंग जो आहे तो प्रकाश शोषून घेतो परंतु प्रकाश तो परावर्तित करतो आणि परावर्तित केल्यामुळे आपल्याला रंगाची अनुभूती जी आहे किंवा रंग जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. तर प्रकाश किरणाच्या संवेदनाद्वारे जेव्हा मानवी दृष्टीच्या माध्यमातून रंगाची जाणीव ही आपल्या मेंदूला होत असते आणि हा मेंदू जो आहे तो मग आपल्याला मनावरती आपल्या तो प्रभाव टाकत असतो, म्हणजे मनाला आपल्या तो सांगत असतो की हा लाल रंग आहे, हा पिवळा रंग आहे. म्हणजे प्रकाश किरणांमधनं परावर्तित होणाऱ्या ज्या किरणा आहेत त्या आपल्या दृष्टीला किंवा पटलाला सेन्सेशन देत असतात आणि ते आपल्या मेंदूला सेन्सेशन देतं आणि तिथून पुढं मग आपल्याला रंगाची जी ओळख आहे ती आपल्याला त्या ठिकाणी होत असते. तर प्रत्येक रंगाचे सौंदर्य आणि वैशिष्ट्य जे आहे ते वेगवेगळे आणि भिन्न भिन्न असते. जसे लाल रंग जो आहे तो कमी उजेडातही दिसतो किंवा अधिक लक्ष आकर्षित करून घेतो. याच कारणाने आपण लाल रंगाचा उपयोग जो आहे तो सिग्नलसाठी, म्हणजे रहदारीच्या सिग्नलसाठी आपण त्याला वापर करतो आणि जिथे कुठे लाल रंग दिसतो तिथे आपण मनाने, म्हणजे आपल्या मनाला काय वाटत असतं की त्या ठिकाणी धोका आहे किंवा तिथे धोक्याची जी अनुभूती आहे ती आपल्याला होत असते. म्हणजेच काय की कुठलाही रंग, म्हणजे प्रत्येक रंग जो आहे तो मनुष्याच्या मनावरती आणि त्या मनाच्या संबंधित असणाऱ्या भावनांवरती हा रंग जो आहे तो प्रभाव टाकत असतो. उदाहरणार्थ सिग्नलचे 3 रंग म्हणजे लाल, हिरवा आणि पिवळा किंवा केशरी. तर लाल रंग आपल्याला काय सांगत असतो की थांबा. का थांबा? कारण की पुढे धोका आहे, म्हणजे कुठला तरी एक सिग्नल चालू आहे आणि तुम्ही इथून निघालात तर पुढे अपघात होऊ शकतो. आणि हिरवा रंग काय सांगतो की पुढे सगळं बंद आहे, आता तुम्ही जाऊ शकता. म्हणजे जिथे कुठे आपण हिरवा रंग पाहतो तेव्हा तिथे आपल्याला सुरक्षिततेची भावना किंवा एक शांतपणाची भावना जी आहे ती त्या ठिकाणी मिळत असते. म्हणजेच की या रंगांसोबत व्यक्तीच्या भावनासुद्धा त्या ठिकाणी जोडलेल्या असतात. तर असा जो काही रंग आहे हा रंग, या रंगाचा परिणाम आणि या परिणामाचा उपयोग, म्हणजे या परिणामात कसा परिणाम होतो याची माहिती घेऊन योग्य त्या रंगाचा उपयोग आपण आपल्या गृह सजावटीसाठी किंवा घर सजावटीसाठी करायला पाहिजे. आणि म्हणून हा आपल्याला चॅप्टर जो आहे तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला कलर थेअरी किंवा रंगाचा सिद्धांत ही गोष्ट पाहणे गरजेचे आहे. कारण की प्रत्येक शास्त्रामध्ये एक सिद्धांत जो आहे तो सांगितला जातो. जर भौतिकशास्त्रात पदार्थविज्ञानशास्त्र झालं, म्हणजे भौतिकशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, मानसशास्त्र, रसायनशास्त्र किंवा आर्ट किंवा कला, या प्रत्येक क्षेत्रामध्ये रंगाचा अभ्यास केला जातो. म्हणजे फक्त असं नाही आहे की कलेमध्येच रंगाचा अभ्यास केला जातो, तर तो रंगाचा अभ्यास मानसशास्त्रात पण होतो, रसायनशास्त्रात पण होतो आणि भौतिकशास्त्रात पण होतो. या सर्व क्षेत्रांमध्ये एकमेकांपासनं भिन्न असलेले प्रत्येक क्षेत्रातले जे काही रंग आहेत या रंगाचे वेगवेगळे पैलू, म्हणजे रंग एकच असेल, उदाहरणार्थ लालच असेल, पण त्याचं पदार्थविज्ञानमध्ये
वैशिष्ट्य जे आहे ते वेगळं असेल, त्याचं रसायनशास्त्रामधलं वैशिष्ट्य वेगळं असेल, त्याचं कलेशाखेतलं वैशिष्ट्य जे आहे ते वेगळं असेल आणि मानसशास्त्रातलं वैशिष्ट्य जे आहे ते वेगळं असेल. रंग जरी एक असला तर प्रत्येक शास्त्रानुसार त्याचा वैशिष्ट्याचा भाग जो आहे तो वेगवेगळा या ठिकाणी राहील. अशा या रंगाला म्हणजे आपल्या कलेच्या दृष्टीने किंवा कलेतील रंगांचं जे सिद्धांत आहे याला मूळ 3 सिद्धांतातून याचा विचार केला जातो. तर पहिला सिद्धांत आहे रंगद्रव्य सिद्धांत. तर रंगद्रव्य सिद्धांत म्हणजे काय, तर याच्यामध्ये रंग हा कसा तयार होतो किंवा रंग कसा तयार होतो किंवा रंग कसा असतो, तर रंगाचं मिश्रण करताना हा रंगद्रव्याचा सिद्धांत जो आहे तो आधारभूत मानला जातो. म्हणजे कसं की लाल, पिवळा आणि निळा हे जे 3 रंग आहेत हे प्राथमिक रंग आहे. याला कुठल्याही स्वरूपाच्या मिश्रणातून तयार केलं जात नाही. हे ॲज इट इज स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध असतात. परंतु 2 रंगाच्या मिश्रणातून जो काही तिसरा रंग तयार होतो ते म्हणजे रंगद्रव्याचा सिद्धांत होय. की जसं लाल आणि पिवळा हे 2 रंग जर मिक्स केले समप्रमाणामध्ये तर त्या ठिकाणी नारंगी रंग तयार होतो. त्याच्यानंतर जर पिवळा आणि प्लस निळा म्हणजे पिवळा आणि निळा हे 2 रंग जर समप्रमाणामध्ये मिक्स केले तर त्या ठिकाणी हिरवा रंग तयार होतो. आणि निळा आणि लाल हे 2 रंग जर समप्रमाणामध्ये एकत्र केले तर त्या ठिकाणी जांभळ्या रंगाची निर्मिती होते. म्हणजे की रंगद्रव्याचा सिद्धांत काय सांगतोय आपल्याला की रंगाचं द्रव्य जर एकमेकामध्ये म्हणजे मूळ असणारे जे 2 रंग आहेत 3 रंग आहेत यांच्या मिश्रणातून जो तिसरा रंग तयार होतो ते रंग म्हणजे द्वितीय श्रेणीचे रंग असतात. याच्यानंतरचा दुसरा सिद्धांत आहे रंगप्रणाली म्हणजे कलर सिस्टीम. तर ही जी काही रंगप्रणाली आहे या रंगप्रणालीला 2 शास्त्रज्ञाने वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिले शास्त्रज्ञ आहे मुन्सेल हे शास्त्रज्ञ, म्हणून याला मुन्सेलची रंगप्रणाली असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर दुसरे शास्त्रज्ञ आहे प्रॅग. तर प्रॅग यांच्या सांगण्याला किंवा सिद्धांताला प्रॅगची रंगप्रणाली असं या ठिकाणी संबोधलं जातं. तर रंगप्रणालीमध्ये मुन्सेल यांची रंगप्रणाली जी आहे ती काय सांगते, तर या रंगप्रणालीनुसार रंगाचा मंदपणा किंवा तेजस्वीपणा म्हणजे डलनेस किंवा त्याचा ब्राईटनेस, फिकेपणा किंवा त्याचा गडदपणा या गुणधर्माचा जो विचार आहे तो प्रामुख्याने मुन्सेल या शास्त्रज्ञाने रंगाची प्रणाली सांगताना या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे यांनी 2 मुद्द्याच्या अनुषंगाने रंगाचा मंदपणा, तेजस्वीपणा किंवा फिकेपणा आणि गडदपणा या अनुषंगाने त्यांनी रंगाची प्रणाली जी आहे ती त्यांनी किंवा कलर सिस्टीम जी आहे ती यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे किंवा त्याचा एकत्र वापर करून त्यांनी या 2 गोष्टींचा फिकेपणा, गडदपणा किंवा डलनेस आणि ब्राईटनेस या गोष्टींचा वापर करून त्यांनी रंगचक्रांमध्ये एकूण 10 रंगांचा समावेश केला जातो असं मुन्सेल या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. परंतु दुसरे जे शास्त्रज्ञ आहेत प्रॅग यांची जी काही प्रणाली आहे त्याच्यानुसार त्यांनी रंगाचे परिमाणे किंवा रंगाचे गुणधर्म म्हणजे डायमेन्शन्स जे आहेत ते त्यांनी 3 पद्धतीने सांगितलेले आहे. पहिलं म्हणजे उबदारपणा किंवा शीतपणा, यालाच रंगनाम किंवा रंगवर्ण असं संबोधलं जातं. दुसरा गुणधर्म त्यांनी सांगितला फिकेपणा किंवा गडदपणा, यालाच रंगछटा किंवा रंगमूल्य असं म्हटलं जातं. आणि तिसरा गुणधर्म त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे तेजस्वीपणा किंवा मंदपणा, ज्याला रंगकांती किंवा रंग तीव्रता असं संबोधलं जातं. तर प्रॅग यांच्या रंगप्रणालीनुसार त्यांनी रंगाचे 3 गुणधर्म किंवा 3 परिमाणे या अनुषंगाने त्यांनी
त्यांच्या कलर थिअरी त्यांनी त्यांच्या कलर सिस्टीममध्ये म्हणजे रंग प्रणालीमध्ये सांगितलेलं आहे. तर आत्ता आपण फक्त त्यांची रंग प्रणालीचे मुख्य 3 मुद्दे जे आहेत, मुख्य 3 गुणधर्म जे आहेत ते आपण फक्त टायटल बघितलेले आहेत. याचा सविस्तर विचार जो आहे किंवा याची सविस्तर माहिती जी आहे ती आपण आपल्या पुढच्या तासिकेमध्ये घेऊयात. ओके, थँक्यू.